नातेगावात 76 वर्षाची आजी शेतावर गेली, ती घरी परतलीच नाही. चोरीच्या उद्देशाने खून झाला, नातेवाईकांचा आरोप. आरोपीला लवकरात लवकर अटक करा, नातेवाईकांची मागणी. घटनास्थळी पोलीस व फॉरेन्सिक टीम दाखल होऊन पुढील तपास करत आहेत. महाड तालुक्यातील नातेगावच्या हद्दीत एका वाड्याजवळ 76 वर्षीय वृद्ध महिलेचा मृतदेह काल सायंकाळच्या सुमारास सापडल्याने विभागात खळबळ उडाली असून लीलावती राजाराम बलकावडे राहणार नाते तालुका महाड असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. मृतदेह महाड ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनाकरता पाठवण्यात आला होता. लीलावती बलकावडे यांचा मृतदेह वाड्या शेजारी सापडला, मात्र त्यांच्या अंगावर असलेले दागिने नसल्यामुळे आमच्या आईचा खून झाला असा नातेवाईकांनी आरोप केला आहे. या घटनेमुळे महाड ग्रामीण रुग्णालयात नातेवाईकांनी गर्दी केली होती. या संपूर्ण घटनेचा अधिक तपास महाड शहर पोलीस करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, स्वराज दर्शन, महाड, रायगड. लीलावती राजाराम बलकावडे, गाव नाते. ही शेतीच्या कामासाठी रोज जाईतच असते. गावाच्या शेजारीच वाडा आहे. तर तिथं आज शनिवारी मळणी असल्यामुळं ती शुक्रवारी संध्याकाळी गेलेली 3 नंतर. काम करत असताना ती घरी आलीच नाही. 6:30 वाजेपर्यंत 6:30 वाजेपर्यंत घरी नाही आली. तर वडिलांनी फोन केला. तो वडील घरी असल्यामुळं वडिलांनी फोन केला. तो फोन स्विच ऑफ द्या. तर थोडा पडलेला आणि असा तर आत खोलला आणि तो बघितला तर ती आई अशी उतानीच पडलेली होती. आई उतानी पडलेली होती. तर तो घाबरला. मग त्यांनी लगेच फोन लावला आणि आमच्या चुलत्यांना सुरेश बलकावड्यांना. ते घरनं तरत धावत गेले तुरंतच. मग आजूबाजूचे 1-2 जमले 4-5 जण. त्यांनी लगेच हॉस्पिटलमध्ये आणलं महाडला, सरकारी रुग्णालयात. सरकारी रुग्णालयात आणलं तर बघितलं तर कंडिशन म्हणजे काय हे झालेलं संपलेलीच होती. संपल्यामुळं मग त्याची तपासणी केली तर तिच्या असं की ज्या अंगावरचे दागिने होते, मोबाईल होते, ते सगळं काहीच नाही. कान फाटलेला, तिचा गळा दडपलेला, डोक्यावर मार होता. ह्या गोष्टी म्हणजे भयंकर निर्दय्य झालेल्या. त्या अशा झाल्या की आता प्रत्यक्षात बघवत नाही.